हरिओम. प्रवचन क्रमांक 32, कर्मयोग, अध्याय 3, ओवी 158 ते 159. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. गीता श्लोक क्रमांक 21. महान लोक ज्याप्रमाणे आचरण करतात त्याचप्रमाणे सर्वसामान्य जन वागतात. असे लोक जो आदर्श लोकांपुढे ठेवतात त्याचे अनुकरण सर्वसामान्य जन करतात. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 158. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. या जगामध्ये बुजुर्ग जे जे करतात त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात आणि सर्वसामान्य सर्वच जण असमंजसपणे डोळे मिटून त्याप्रमाणे आचरण करतात. ज्ञानाची अनेक क्षेत्रे आहेत. त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या काळामध्ये कोणी ना कोणीतरी सर्वश्रेष्ठ असतो, निष्णात असतो. अशांना येथे वडील असे म्हटले जाते. जनतेमध्ये असे सुप्रसिद्ध असतात. यामुळे असे सुप्रसिद्ध जसे करतात तसे जनता डोळे मिटून योग्य अयोग्य याचा विचार न करता करते. यामुळे असा एक चुकीचा पायंडा पद्धत रीत पडते. लोकमान्यांना बोलता बोलता मधून मधून अडकित्याने सुपारीचे खांड म्हणजे सुपारीचा बारीक तुकडा करून तोंडात टाकायची सवय होती. ते पाहून लोक त्याप्रमाणे करू लागले. काहीही कारण नसताना अनेक जण सुपारी खाऊ लागले. वास्तवात त्यांनी लोकमान्यांचा अडकित्ता न घेता फक्त कित्ता घ्यायला हवा होता. बालगंधर्व जशी टोपी घालत तशी टोपी लोक घालू लागले. नाटकात स्त्री भूमिका करताना बालगंधर्व ब्लाऊज जसा घालत तसा ब्लाऊज स्त्रिया घालू लागल्या. वास्तवात त्यांनी त्यांचे गाणे घ्यायला हवे होते. कोणी सुप्रसिद्ध अभिनेता सिनेमामध्ये शेंडी ठेवताना पाहिल्यावर तरुण शेंडी राखू लागले. नंतर शेंडी कोण ठेवतात हे समजल्यावर हे बंद झाले. या झाल्या सामान्य गोष्टी. परंतु यामधून एक निराळाच प्रघात तयार होतो. तो सांगण्यासाठी माऊलींनी येथे तया नाम धर्मू ठेविती असे म्हटले आहे. कोणीतरी वडील व्यक्ती काही कारणाने एखाद्या दिवशी काही एक विशेष गोष्ट करते. सामान्य जनता वडिलांचे निरीक्षण करत असते आणि आता या वडिलांनी तसे केले म्हणून एक करू लागतो. ते पाहून दुसरा करू लागतो, मग तिसरा आणि पुढे अनेक. अल्पावधीत ती गोष्ट समाजामध्ये एक धार्मिक विधी म्हणून मान्यता पावते. लोक तसे एक धर्मकृत्य म्हणून करू लागतात. विस्मयकारक म्हणजे अशा प्रथांसाठी पुरोहित संस्कृतमध्ये पोथ्या लिहितात. यामुळे अशा प्रथेला एक भारदस्त महत्त्व येते. ही अशी प्रथा पुढे पिढ्यानपिढ्या सुरू राहते. पूजा पाठ मंत्रतंत्र तीर्थयात्रा परिक्रमा इत्यादी अशा अनेक धार्मिक प्रथा आजही पाळल्या जातात. या करायला काहीच प्रत्यवाह नाही, परंतु त्यांना धार्मिक स्वरूप दिल्यामुळे असे करून आपल्याला पुण्य लागते असा गैरसमज समाजामध्ये पसरवला जातो. असे जर घडत असते तर भारतात आज इतकी लोकसंख्या असण्याचे कारण नव्हते. 80% प्रजा केव्हाच मुक्त होऊन निजधामी विलीन झाली असती. सर्वसामान्य जनतेने धर्म म्हणजे काय ते समजून घेतलेले नसते. मतांसाठी अशा प्रथांना सरकारी मान्यता मिळते. प्रत्येकाचा धर्म त्याच्या संचित प्रारब्ध नियत याप्रमाणे ठरलेला असतो. त्याप्रमाणे त्याचा जन्म त्यासाठी अनुकूल अशा वातावरणात, कुटुंबात, समाजात, प्रदेशात होतो. प्रत्येकाचे संचित भिन्न असते. त्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव भिन्न असतो. प्रत्येकाचा आवाज भिन्न असतो. त्याची देहयष्टी त्याच्या संचित कर्माला योग्य अशी असते. या सर्वाला साजेसे त्याचे व्यक्तिमत्व असते. ओवी क्रमांक 159. हे ऐसे असे स्वभावे म्हणूनी कर्म न संडावे विशेषे आचरावे लागे संती. अशी ही जनरहाटी आहे.
म्हणून संत सज्जन ज्ञानी बुजुर्ग वडील मंडळी यांनी स्वधर्माने प्राप्त स्वकर्म सोडू नये. संत सज्जन ज्ञानी बुजुर्ग वडील मंडळी यांनी आचरण करताना विशेष काळजी घ्यावी. एक सुप्रसिद्ध बोधकथा सांगितली जाते. एकदा आंब्यांचा हंगाम सुरू असताना एकाच्या आमराईत एक 8-10 वर्षांचा मुलगा झाडावर चढलेल्या स्थितीत आंबे चोरताना पकडला गेला. आमराईच्या मालकाने त्याला झाडावरून खाली उतरायला सांगितले आणि चोरी करणे कसे वाईट आहे यावर त्याचे 10 मिनिटे बौद्धिक घेतले. शेवटी मालक म्हणाला, चल मला तुझे घर दाखव. तुझ्या वडिलांना भेटून तू चोरी करतोस हे मला त्यांना सांगायचे आहे. त्यांनी तुझ्यावर चांगले संस्कार केले की नाही? त्यावर तो मुलगा म्हणाला, मालक, तुम्हाला माझे घर कोठे आहे ते मी दाखवतो, परंतु जर तुम्हाला माझ्या वडिलांनाच भेटायचे असेल तर त्यासाठी माझ्या घरी जायचे कारण नाही. त्यासाठी आपण शेजारच्या आमराईत जाऊ, ते तेथे आहेत. कारण मला या आमराईत आंबे चोरायला सांगून ते शेजारच्या आमराईत आंबे चोरायला गेले आहेत. यास्तव माऊली असे सांगतात की संत, महंत, साधू, सज्जन, वैरागी, योगी, संन्यासी यांनी समाजात वावर करताना फार काळजी घ्यावी. कारण सर्वसामान्य जनतेचा स्वभाव हा असाच आहे. वडीलधारी बुजुर्ग जे करतात त्याचा आदर्श घेऊन त्याप्रमाणे समाजाकडून कित्ता गिरवला जातो. सुप्रसिद्ध गायक पंडित भीमसेन जोशी त्यांचे पाय गारठू लागले. त्यामुळे ते गायला बसल्यावर मांड्यांवर शाल पांघरून घेऊ लागले. हे पाहून लगेच त्यावेळच्या बहुतेक गायकांनी गाणे गायला बसल्यावर मांड्यांवर शाल पांघरायला सुरुवात केली. आता हा प्रघात आजही सुरू आहे. लोक श्रद्धेने वडील व्यक्तींचे अनुकरण करत असतात. त्यामुळे आपापली जबाबदारी ओळखून श्रेष्ठांनी त्यांचे आचरण शुद्ध ठेवावे. कारण तरुणांकडून वडिलांचे अवगुण तेवढे पटकन घेतले जातात. त्यामुळे तरुण धूम्रपान, मद्यपान करू लागतात. म्हणून वडिलांनी अयोगिक अनात्माचरण कधीही करू नये. त्यांनी स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करून तरुणांना कित्ता गिरवायला द्यावा. आपला उत्तम आदर्श पुढील पिढीसाठी मार्गदर्शक म्हणून ठेवावा. यासाठी बुजुर्गांनी स्वतः अध्यात्माचा अभ्यास करावा आणि मानवी जीवनाचा एकमेव सत्य उद्देश पुढील पिढीला सांगावा. कारण गल्लोगल्ली रावण निर्माण होत आहेत. यासाठी इतके राम कोठून आणायचे? हरिओम.